आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरिया. तर पेरिमीटर आणि एरिया काय होते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर बघूया. आधी काय काय बेसिक आपल्याला दिलेलं आहे आपण समजून घेऊया. काय सांगितलं, द लेंथ ऑफ द ॲडजसंट साईड ऑफ अ रेक्टँगल ABCD आर गिवन दिलेले आहे. बघा काय दिलेली आहे आपल्याला, रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, त्याला साईड काय दिली आहे तर ABC आणि हा झाला आपला D. ठीक आहे, ABCD आपल्याला काय दिली आहे त्याची साईड दिलेली आहे आणि 5 सेंटीमीटर काय दिली त्याची लेंथ आणि ब्रेथ किती दिली आहे तर ती दिली आपल्याला 4 सेंटीमीटर. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की याचा पेरिमीटर आधी फाइंड आउट करायचा आहे. काय करायचं आहे तर त्याचा पेरिमीटर आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड आउट करायचं आहे. तर आधी बघून घ्या आपण काय दिलं आहे. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, इथे मी दिलेलं आहे पण आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा सेंटीमीटर. रिमेंबर द लेंथ ऑफ द अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल्स आर इक्वल. काय असतात की लेंथ ऑफ द अपोजिट साईड म्हणजे कोणते असतात तर मी AD घेतलेली आहे. ठीक आहे, AD याची अपोजिट साईड कोणती येते तर आपली येते B आणि C. ठीक आहे, नंतर ABची अपोजिट साईड कोणती येते तर ही येते D आणि C. ओके, तर काय येतील हे ज्या अपोजिट साईड्स आहेत आपल्या दोन्ही याच्या, तर त्या काय म्हटलेल्या आहेत आपल्या तर त्या इक्वल म्हटलेल्या आहेत. ओके, म्हणजे काय होतील इथे तर BC जी आपल्याला लेंथ दिलेली आहे, बघा ABची सुद्धा काय दिली आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेली. तर याच ABचा अपोजिट काय होता आपला तर तो होतो DC. ठीक आहे, म्हणजे काय होणार तर हा पण आपला काय होणार तर 4 सेंटीमीटर्स होणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता बघा याचं पेरिमीटर कसं फाइंड आउट करायचं आहे. सिम्पली AB आपण इथे घेतलं आहे AB प्लस काय घेतलं आहे BC प्लस CD प्लस आणि लास्ट कोणता राहिला आपला तर तो राहिला DA. बघा आता आपण व्हॅल्यू घेऊन घेतल्या आहे याच्या आपण काय दिलं साईडची नेम लिहून घेतलेली इथे. आता काय करायचं आपल्याला सिम्पली किती सेंटीमीटरचं आपल्याला ते लिहायचं आहे. बघा AB किती आहे म्हटले हा आपला 4 सेंटीमीटरचा आहे, आपण इथे लिहून घेतला आहे. नंतर BC किती आपला 5 सेंटीमीटर आहे, CD आहे आपला 4 सेंटीमीटर आणि DA सुद्धा काय आपला 5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आता जर आपल्याला पेरिमीटर जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायला लागतं आपल्याला सिम्पली या सर्वांची काय करायची आपल्याला तर ॲडिशन करायचे. तर यांची ॲडिशन किती येते तर 18 सेंटीमीटर एवढे येते. म्हणजे इथं काय म्हणू आपण आता द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज 18 सेंटीमीटर. ठीक आहे, काय येणार तर ABCD इज 18 सेंटीमीटर आपला येणार आहे. सेकंड बघूया, द लेंथ ऑफ द ॲडजसंट साईड ऑफ द रेक्टँगल. काय दिलेली आहे आपल्याला रेक्टँगलची ॲडजसंट साईडची काय दिलेली आहे तर 10 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर दिलेलं आहे. अँड द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी काय काय दिलेलं आहे 10 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. आपण काय केलेलं आहे रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, नाव आपल्या मनाने देऊ शकतो आपण त्याला EFG आणि H किंवा XYZ. ठीक आहे, आपल्या वतीने देऊ शकतो आपण. काय करायचं आहे आपल्याला, आपण काय घेतलेली आहे लेंथ घेतली आहे त्याची 10 सेंटीमीटर. जर याची जर 10 सेंटीमीटर तर याचा अपोजिट साईड आपला आहे तो याची काय होणार आहे 10 सेंटीमीटरच होणार आहे. याची जर आपण 7 सेंटीमीटर घेतली आहे तर याचा अपोजिट साईड कोणती येते तर ही येते. आपण काय करणार आहे याची पण काय घेणार 7 सेंटीमीटर घेणार आहे. समजलं. नंतर काय करायचं आपल्याला या सर्वांची करायची आपल्याला ॲडिशन. किती येणार 10 + 7 + 10 + 7 टोटल किती येतं 34 सेंटीमीटर एवढी येते. म्हणजे काय ना द लेंथ ऑफ द ॲडजसंट साईड ऑफ द रेक्टँगल 10 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर अँड द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती येणार तर 34 सेंटीमीटर एवढं आपला आन्सर येणार आहे. नेक्स्ट बघूया, द लेंथ ऑफ द साईड ऑफ द स्क्वेअर PQRS इज 5 सेंटीमीटर अँड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS इज. बघा स्क्वेअरची काय प्रॉपर्टी आहे, जसं आपण रेक्टँगलचं बघितलं की अपोजिट साईड्स सेम राहतात, तर याच्यात सुद्धा काय आपलं स्क्वेअरचं काय आहे की जर आपल्याला एका याची जर आपल्याला लेंथ दिलेली असेल ठीक आहे तर आपण काय करू शकतो की या सर्वांची फाइंड आउट करू शकतो. कारण की स्क्वेअरच्या काय राहतात चारही बाजू काय राहतो आपल्यासाठी तर सेम राहतात. ठीक आहे, म्हणजे त्याच्या चारही बाजू काय राहतील तर सारख्या राहतील. म्हणून आपल्याला जर एक दिलेला आहे तर आपण काय करणार आहे बाकी सर्वांना सुद्धा काय घेणार तर तेवढीच घेणार आहे. म्हणजे किती तर आता इथे 5 सेंटीमीटर दिला म्हणजे आपण काय करणार तर 5 सेंटीमीटर ईच घेणार आहे. ठीक आहे, बाकीच्या 3 बाजूची काय राहणार तर 5 सेंटीमीटरच राहणार आहे. जसं की आपल्याला PQ दिलेलं आहे 5 सेंटीमीटर तर आपण काय घेणार आहे QR सुद्धा 5 सेंटीमीटर घेणार आहे. नंतर RS सुद्धा 5 सेंटीमीटर घेणार आहे आणि SB सुद्धा काय घेणार आहे 5 सेंटीमीटर घेणार.
घेतलं आपण इथे PQ प्लस QR प्लस RS प्लस SP आपण घेऊन घेतलं आणि सगळ्यांना काय दिलं तो 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, म्हणजे आपलं टोटल आन्सर किती येते तर 20 सेंटीमीटर काय येते आपलं आन्सर येते. म्हणजे काय येणार आहे, द लेंथ ऑफ अ साईड ऑफ स्क्वेअर किती येणार आहे आपली PQRS इज दिलेली आपल्याला 5 सेंटीमीटर आणि द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS किती येणार आहे तर तो आपण टोटल केलं तर आपला आन्सर येते 20 सेंटीमीटर. टोटल इथे 20 सेंटीमीटर हेच आपला आन्सर होणार आहे. फोर्थ बघूया, आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल. ठीक आहे, तर बघूया इन अ ट्रायंगल ABC आणि द लेंथ ऑफ द साईड AB. बघा लेंथ ऑफ साईड AB काय दिली आपल्याला 4 सेंटीमीटर दिली आहे. ठीक आहे, लेंथ ऑफ BC काय दिली आहे, BCची लेंथ काय दिली आपल्याला तर 8 सेंटीमीटर दिली आहे आणि CA इज दिलेलं आपल्याला 6 सेंटीमीटर. ठीक आहे, CA म्हणा AC म्हणा 6 सेंटीमीटर दिले. सिम्पली यात पण काय करायचं आपल्याला तर याची सुद्धा काय करायचं टोटल करायचे. किती आन्सर येते आपल्याला तर 18 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येते. ठीक आहे, बघूया आता प्रॉब्लेम सेट नंबर 48. फर्स्ट क्वेश्चन दिले आपला, राईट द पेरिमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्सेस अँड गिवन बिलो इट. ठीक आहे, बघा आपल्याला काय दिलेलं आहे, आधी आपल्याला डायग्राम दिली आहे. किती आहे, आधी आहे 7 सेंटीमीटर, नंतर आहे आपला 16 सेंटीमीटर आहे, हा आपला आहे 20 सेंटीमीटर आणि आपला हा 14 सेंटीमीटर. आता जर बघितलं काय करायचं आपल्याला, फक्त या सर्वांची काय करायचं आपल्याला ॲडिशन करायचे. बघा काय घेणार आहे 14 प्लस 20 प्लस 16 प्लस 7 सेंटीमीटर, म्हणजे टोटल किती येते आपली तर ही येते 57 सेंटीमीटर एवढी येते. म्हणजे काय होणार, द पेरिमीटर ऑफ दिस फिगर इज 57 सेंटीमीटर एवढी येणार आहे. सेकंड बघूया त्यातला, बघा इथे काय दिलं आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेली आहे, 10 सेंटीमीटर दिलेली आहे, 6 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर प्लस 8 सेंटीमीटर. काय करायचं आपल्याला, आधी सर्वांची काय करायची ॲडिशन, म्हणजे किती 8 प्लस 10 प्लस 6 प्लस 6 प्लस 10 प्लस 6 प्लस 8 इज इक्वल टू किती येणार तर टोटल आपली येणार आहे 48 सेंटीमीटर. ठीक आहे, किती येणार 48 सेंटीमीटर. थर्ड बघूया, किती दिली आपल्याला हे 8 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा काय आपली 8 सेंटीमीटर आणि ही आहे आपली 18 आणि ही सुद्धा आहे 18 आणि लास्ट बेस किती आपल्याला तर 12 सेंटीमीटर दिलेलं आहे. काय करायचं ॲडिशन, 8 प्लस 18 प्लस 12 प्लस 18 प्लस 8 इज इक्वल टू आपल्या इथे टोटल इथे 64 सेंटीमीटर एवढं येते. क्वेश्चन नंबर 2 बघूया, इफ अ स्क्वेअर ऑफ द साइड 1 सेंटीमीटर इन अ कट आउट ऑफ द कॉर्नर ऑफ अ लार्ज स्क्वेअर विथ द साइड 3 सेंटीमीटर अँड what will be the पेरिमीटर ऑफ दी रिमेनिंग शेप. बघा काय दिलेलं आपल्याला, स्क्वेअर आहे आपला, त्यांनी काय म्हटलं आपल्याला एक स्क्वेअर आहे, त्यातला त्यांनी काय तर एवढा पोर्शन कट केलेला आहे. बघा किती सेंटीमीटरचा एवढा पोर्शन त्यांनी कट केलेला आहे. हा किती होता तर आपला 1 सेंटीमीटरचा त्यांनी कट केला. ठीक आहे, आपल्याला हा काय तर आपला स्क्वेअर आहे, याच्या तिन्ही बाजू करायतील सारख्या आणि आपली लेंथ किती दिली आहे तर ती दिली आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे हे सगळं काय तर 3 सेंटीमीटर. त्यातला जर आपण 1 सेंटीमीटर जर कट केला म्हणजे किती राहणार इथे तर किती राहणार 2 सेंटीमीटर आपला. ठीक आहे, किती राहणार इथे, इथला 1 होऊन जाईल आपला कंस आणि इथला सुद्धा 1 होऊन जाईल कॅन्सल. ठीक आहे, इथं राहील आपला 1, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर, टोटल किती येते आपली याची तर 12 सेंटीमीटर. आणि जर आपण 1 पीस कट केला याच्यातला तर त्याची किती येते तर 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर प्लस 2 प्लस 1 सेंटीमीटर प्लस 1 सेंटीमीटर प्लस इथे किती 2 सेंटीमीटर, म्हणजे किती येणार तर आपली याची पण काय येणार 12 सेंटीमीटर.